शशिकांत सुदाम गायकवाड, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना या कारखान्यामध्ये 4 जुलै 1994 रोजी मी कामाला जॉईनिंग झालेलं आहे. माझं म्हणजे 94चं माझं जॉईनिंग असून त्याच्यानंतर आतापर्यंत म्हणजे पाठीमागील एक 10-15 वर्षाचा काळ लोटला. त्याच्या आधी आमची कंडिशन खूप चांगली होती. आमच्या कामगारांना आम्हाला बोनस मिळायचा आणि हा बोनस अख्ख्या इंदापूर तालुक्याच्या चर्चेचा विषय असायचा. त्या काळी कर्मयोगी साखर कारखान्याचे कामगार जे आहेत ते त्यांची दिवाळी एक नंबर असायची. परंतु आता ही जी बाजू उलटी झालेली आहे. आता कामगाराला बोनस पहिल्यासारखा बोनस मिळत नाही. एक पगार मिळायचा तो यावर्षी काय आम्हाला मिळालेला नाही. परंतु जी काय आमची पतसंस्था ते पतसंस्थेचा लाभांश जे डिव्हिडंड असतो ते आम्हाला प्रत्येक वर्षी मिळायचा 10%. तो देखील आम्हाला मिळालेला नाही. एक 5 ते 6 वर्ष झाले डिव्हिडंड मिळत नाही. आमच्या कामगारांचं लोन बंद आहे. म्हणजे कामगाराच्या आम्हाला इतक्या अडचणी आहेत. आम्हाला मुलांना जर कुठे शिक्षण द्यायचं म्हणलं, कुठे शिक्षण घ्यायचं म्हणलं आम्हाला पैशासाठी वणवण आम्हाला भटकावं लागतं. सर्व काम नातेवाईकाकडे जाऊन पैसे मागावे लागतात. परंतु या कामगारामध्ये जर कोण कोणाला मदत करायची म्हणलं तर प्रत्येकाची कंडिशन सारखी आहे. कोण कोणाला पैसे मागायचं, प्रत्येकाची एकच कंडिशन, माणसामध्ये पैसे नाहीत. परंतु तरी सुद्धा आम्ही अनेक संकटावर मात करून कारखान्यामध्ये सेवा करण्याचं काम आम्ही करतो. थंडीचे दिवस असतो किंवा उन्हाळा असतो, हे बॉयलरचा असतो, त्या उन्हाळ्यामध्ये टेम्परेचरमध्ये आम्ही कामगार काम करतो. किंवा थंडीमध्ये आम्ही 3 वाजता 2 वाजता घरून उठून आम्ही इथं आम्हाला यावं लागतं. कारण ती आमची नोकरी आहे. आम्ही काय कारखान्याची कारण आम्ही नोकरी, परंतु त्या नोकरीचा मोबदला आम्हाला आमच्या सामासारखं आम्हाला मिळत नाही. हे वाईट एवढंच वाईट वाटतं. आणि आमची एवढी इच्छा आहे कामगारांची, जे काही कामगारांच्या मागण्या आहेत, ग्रॅज्युटी असेल कोणाच्या ग्रॅज्युटी मिळत नाही, ग्रॅज्युटीचा प्रश्न आहे. आणि जे काही कामगारांच्या मागण्या आहेत त्या कारखाना प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आम्हाला न्याय द्यावा हीच आमची विनंती आहे. एवढं बोलतो आणि मी थांबतो. जय महाराष्ट्र.